अकोल्यात काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अभय पाटील यांना जाहीर झाली आणि यानंतर डॉक्टर पाटील यांचं कुटुंबीय सर्वात आधी एबीपी माझावर आहे. आपल्यासोबत डॉक्टर अभय पाटील यांची आई, पत्नी आणि स्वतः अभय पाटील आहेत. आपल्यासोबत डॉक्टर अभय पाटील यांची आई आहेत. आई, काल जेव्हा दादांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काय नेमक्या भावना होत्या? आप्पांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचं केलेलं काम ते स्वप्नात पूर्ण झालं असं वाटतं तुम्हाला? हो, तो 30 वर्षापासून जयंतीची सेवा करत आला. त्याची निवडणूक लढायची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. आम्हालाही खूप आनंद झाला. ते फक्त आता त्याचा विजय हो, बस, जास्त तर काही बोलू शकत नाही. आप्पांनी जे काम करून ठेवलं आहे, हो. डॉक्टर के.एस. पाटील फार मोठं नाव होतं आणि त्यांचा वारसा दादा आता पुढे घेऊन जात आहेत. हो, तर काय मुलाला काय आशीर्वाद दिला काल उमेदवारी जाहीर झाल्यावर? दिला आणि त्याने खूप मोठं काम केलं. वडिलाच्या पावलावर पाऊल टाकलं त्याने, त्याच्यापेक्षा पुन्हा जास्त वाढवलं. खूप झाला. आता त्याचा विजय झाला म्हणजे आनंद झाला मला सर्वांनाच. आईच्या भावना ज्या आहेत काहीशा निशब्दता झालेल्या आहेत. डॉक्टर अभय पाटील यांच्या पत्नी डॉक्टर रेखा पाटील आपल्यासोबत आहेत. वहिनी, काल जेव्हा दादांना उमेदवारी जाहीर झाली पहिली भावना काय, मनात काय विचार आले? खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो, तर ती गोष्ट झाल्यामुळे खूप आनंद झाला. आणि जवळपास 25 ते 30 वर्षापासून डॉक्टर साहेब निस्वार्थ म्हणजे सेवा करत आहे, समाजकारण करत आहे. समाजकारण करता करता सर राजकारणाकडे वळले आणि आप्पांचं सुद्धा हेच दायित्व होतं समाजासाठी. आणि ते आम्हाला नेहमी म्हणायचे की बा, समाजकारणासाठी तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला म्हणजे काम करा, पण गव्हर्नमेंटचं करता करता प्रायव्हेटमध्ये आल्यानंतर सुद्धा सरांनी बऱ्याच ठिकाणी निस्वार्थ सेवा समाजकारण करता करता राजकारणाकडे आल्यामुळे आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे आमचं स्वप्न होतं ते निम्म साकार झालं असं आम्हाला वाटते. तर ते 100% पूर्णत्वाला येईल असा मला विश्वास आहे. 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा या निकालाचं चित्र कसं पाहतात? पहिल्या नंबरवर आम्ही सर्व आणि आमचाच विजय राहील 100%. दादा, आईने आशीर्वाद दिला आणि वहिनीने सांगितले की पहिल्या नंबरवर तुम्ही राहाल. एकंदरीत आप्पांनी जो वारसा तुम्हाला दिलेला आहे, के.एस. पाटील फार मोठं नाव होतं, वैद्यकीय क्षेत्रात असो की सामाजिक क्षेत्रात असो, सेवा क्षेत्रात असो, तो वारसा तुम्हाला पुढे न्यायचा आहे. पहिली भावना काय होती जेव्हा उमेदवारी जाहीर झाली? कारण अनेक वर्षाच्या संघर्षानंतर तुम्ही इथपर्यंत पोहोचला. मी मागच्या जवळपास 30 वर्षापासून इथं संघर्ष करतोय. समाजसेवा असेल, माझे वैद्यकीय सेवा असेल, बाकीचं सगळ्या पद्धतीच्या प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा व्यक्ती मी इथं म्हणून ओळखला जातो. निश्चित माझ्या वडिलांचं खूप मोठं मला सांस्कृतिक असेल, वैचारिक असेल, वैद्यकीय असेल असा खूप मोठा ठेवा मला माझ्या वडिलांकडनं भेटलेला आहे, काका मंडळीकडनं भेटलेला आहे. आज इथची ही जी लढाई आहे ही खऱ्या अर्थाने येथील अकोल्यातील पूर्ण जनतेची लढाई आहे. कारण की ही जनता मागच्या जवळपास नाही म्हटलं तरी 25-30 वर्षापासून एका राजकीय दुष्काळात आहे. इथं काहीही डेव्हलपमेंट या जिल्ह्यामध्ये नाही आहे जर तसं पाहिलं तर, किंवा या जिल्ह्याचे कोणी प्रश्नसुद्धा लोकसभेमध्ये म्हणा किंवा याच्यात फार पाहिजे त्या पद्धतीने मांडल्या गेलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे निश्चित आज इथं मी हे इलेक्शन पूर्ण वैचारिक दृष्टी म्हणा, सामाजिक दृष्टी म्हणा, राजकीय दृष्टी म्हणा, या प्रत्येक दृष्टीने ते इलेक्शन लढणार आहे. अकोला कसा डेव्हलप केला जाईल बा, अकोल्यासाठी काय काय करता येईल, या सगळ्या योजना माझ्या ऑलरेडी माझ्या पेपरवर आहे. लोकसभेत जाऊ नाही जाऊ हा नंतरचा विषय आहे. तर लोकसभेत काय काय मला विषय मांडायचे माझे ऑलरेडी रेडी आहे. किंवा इथे बिझनेससाठी काय असायला पाहिजे, देशामध्ये ट्रेन ट्रॅक्स कशा असल्या पाहिजे, युनिफॉर्म, जसं लोक सिव्हिल कोड म्हणतात पण पहिले या देशामध्ये युनिफॉर्म पोलीस कोड आला पाहिजे. देशाची सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. इंडियन डिफेन्सच्या खूप मोठमोठाले प्रॉब्लेम्स आपल्याकडे सध्या आहे. आपल्या इथं सध्याचं जे इकॉनॉमिक्स आहे देशामध्ये ते जर आपण पाहिलं तर ते पॉप्युलेशन बेस्ड इकॉनॉमिक्स आहे. जगाभरामध्ये सगळ्या ज्या कंट्री आहेत त्या इनोव्हेटिव्ह बेस्ड इकॉनॉमिक्सवर चालतात. तर त्याच्यामुळे हे सगळं चित्र इथं पलटलं पाहिजे. तर जसं जगातले सगळे देश जे आहेत त्यांचं काहीतरी इनोव्हेट करतात आणि त्याच्यातनं ते पैसा कमवतात. आज आपण सेल रिसेल याच्या माध्यमातून कमवतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅशनल लेवलला करील मी असे माझे हे आहे. आणि जर तिथं गेलो तर निश्चितच मी जनतेसाठी रात्रंदिवस एक करेल. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो.
धोत्रे कुटुंबियाची आणि बाळासाहेब आंबेडकरांचे तुमचे वैयक्तिक घरगुती संबंध आहेत, मात्र ही राजकीय लढाई आहे. या राजकीय लढाईकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला व्यक्तिगत दोन्ही जे आहे, आम्ही आमची इलेक्शनची एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की आम्ही इलेक्शनमध्ये व्यक्तिगत कोणत्याही उमेदवार मला टीका टिप्पणी करणार नाही. ही लढाई नेहमी वैचारिक लढाई असतात, या विचारांच्या लढाई असतात. त्याला व्यक्तिगत नेऊ नये. आजचं राजकारण जे गेलेलं आहे तर नाही, माझं राजकारणाचं जे हे आहे तर मी ज्या लोकांना फॉलो करतो, म्हणजे ज्याच्यात लाल बहादूर शास्त्री असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, जे लोकांनी वैचारिकदृष्ट्या हे होतं, त्याचं साधं उदाहरण म्हणजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा लोकसभेत भाषण दिलं तर त्यांचं भाषण झाल्यावर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी उठून म्हटलं की अटलजी आप इस देश के आगे के भावी पंतप्रधान बनेंगे. तितकी वैचारिक प्रगल्भता घेऊन मी इथं इलेक्शनमध्ये चालणार आहे. आंबेडकर साहेबांची धोत्रे कुटुंबियांशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत, ते आजही आहेत. आजही मी बोलतो, सगळ्यांशी हे करतो. मला व्यक्तिगत लढाई लढायची नाही आहे. हे देशाच्या विचारांची लढाई आहे, ती मी लढेल. डॉक्टर अभय पाटील यांना आईने आशीर्वाद दिला, विजयभाऊ, आणि त्यांच्या पत्नींनी म्हटलं की 4 तारखेला गुलाल जो आहे तो अभय पाटील यांनाच लागणार आहे. जनता पुढे काय निर्णय घेते आणि निकाल कसा लागणार आहे हे पुढच्या काळात त्याचं उत्तर मिळेलच. मात्र आपल्या विजयाबद्दल डॉक्टर अभय पाटील यांचे त्यांचे कुटुंबीय हे आश्वस्त आहेत. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.